दितुमपि अतस्तोमाराध्यां हरिहर विरिञ्चादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृत पुण्य प्रभवति। जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंच आचार्यांचे पावन चरणी अनंत कोटी दीर्घदंड प्रणाम अर्पण करून महामहिम वैरागी चक्रवर्ती सिद्ध सद्गुरु दमया स्वामी व आराध्य गुरु पंचाक्षर शिवाचार्यांच्या पवित्र चरणी आजच्या या 31व्या पुण्य गणाराधना निमित्ते त्यांच्या चरणी अनंत शिरसाष्टांग प्रणाम अर्पण करीत एवं महाराष्ट्रातील थोर संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या चरणी अनंत दीर्घदंड प्रणाम अर्पण करून आज ज्यांच्या कृपा प्रसादाने या ज्ञानकुंभ महापर्वामध्ये प्रवचन सेवा करण्यासाठी संधी मिळालेली आहे। जगद्गुरु विश्वाराध्य पीठाचे ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री 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 1008 डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य भगवत्पादांच्या दिव्य चरणी अनंत शिरसा वंदन करून आणि आतापर्यंत या ज्ञान महाकुंभामध्ये उपस्थित राहून आपल्या सर्वांना धर्मोपदेश दिलेले समस्त ज्येष्ठ शिवाचार्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि याचप्रमाणे या ज्ञानकुंभाचा संचालन करत असलेले मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान म्हटल्याप्रमाणे आमचे आत्मीय मित्र शटस्थल ब्रह्मी गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य महाराजांनाही वंदून आणि सुदीर्घ असा या ज्ञान महाकुंभाचा ज्ञान जो आहे तुमच्या सर्वांच्या श्रोतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य जे टेक्निकल टीम आहे पुण्याहून सुभाष जी आणि त्यांचे जितके सहकारी जन आहेत आपण सगळ्यांनी ही सेवा अत्यंत अखंडितपणे करत आहात आपल्यांना आणि त्याचप्रमाणे कधी 6:30 वाजेल कधी कुठल्या शिवाचार्यांच्या आशीर्वचन ऐकण्याची संधी मिळेल म्हणून आतुरतेने वाट पाहणारे समस्त जिज्ञासुगण आणि मातृशक्तीला ही अभिनंदन करीत आजचा आमची ही प्रवचन सेवेला आम्ही आरंभ करत आहोत। आजचा विषय आहे जीवेश्वरयो अंशांशी भाव संबंध। जीव आणि ईश्वर मध्ये अंश आणि अंशी भाव संबंधाचा शब्द ऐकल्याबरोबरच आज संपूर्ण जग जो आहे जे काही दुःख जर अनुभवत असेल तर संबंधाच्या अभावामुळे जो आहे जीव दुःखी होतोय। तो भलेही सासू सुनेचा असू शकतो, वडील मुलाचा असू शकेल किंवा गुरु शिष्याचा असू शकेल किंवा नेता मतदारांचा असू शकेल किंवा शिक्षक विद्यार्थीचा असू शकेल। कुठल्याही संबंधामध्ये भावशून्य होऊन आपण संबंध जो आहे जोडल्यामुळेच या संसारामध्ये नको तितकं ताण जो आहे दिवसेंदिवस वाढत आहे आणि वाढलेले जे ताण आहे त्या ताणामुळेच शरीरम खलु व्याधी मंदिरम म्हटल्याप्रमाणे प्रत्येक जीवात्म्याचा जो दिव्य आणि भव्य शरीर आहे हे रोगाचा घर करून आपण बसलेले आहोत। आणि या कोरोना काळामध्ये सांगायचं वेगळं काही गरज नाहीये, संपूर्ण जग जो आहे रोगग्रस्त झालेला आहे। त्याला सांगतात पूर्वजन्म कृतम पापम व्याधी रूपेण पीड्यते। या जन्मामध्ये मागच्या जन्मामध्ये केलेलं जे कर्म आहे त्या कर्मामुळेच जे आहे ना नाना प्रकारचे व्याधीच्या रूपाने जो आहे ना जीवाला दुःख जो आहे अनुभवाला येत आहेत। आणि पूर्वजन्म कृतम पापम ते जे पाप आहे नाहीसं करायचं असेल तर विज्ञान इतकं प्रगती पथावर जरी गेले असेल तरी सुद्धा आपण केलेलं पाप नाहीसं करण्यासाठी अजूनही असं कुठल्याही मेडिसिन किंवा इंजेक्शन किंवा टॅबलेट्स कॅप्सूल निर्माण नाही झालेले नाहीये। आणि म्हणून पण प्राचीन काळामध्ये ऋषी महर्षी लोकांनी ह्या पापावर
नाश करण्यासाठी जे आहे ना, नाना प्रकारचे जे अष्टावण आहे, पंचाचार आहे, ह्यामधला धर्माचरणाने जे आहे ना, न केवळ पाप नाहीसा करता येतं, अपितु पाप करण्याची बुद्धी जी आहे ना, ते सुद्धा नष्ट करता येतं. आणि म्हणून आचार्यांनी प्राचीन काळापासून सांगितलेले जे धर्म आहे, त्या धर्मसंमत मार्गाने आपण जर चाललो, एकमेकांचा संबंध जो आहे ते जर नीटपणे आपण समजून घेतलो, समजून वागलो, तर निश्चितच आपण सुखाचा संसार करून परमार्थामध्ये सुद्धा आपण अग्रसर होऊन जन्माच्या सार्थक आपण करून घेऊ शकतो. ह्यात द्विधा काही नाहीये. आणि म्हणून जीवेश्वरयो अंशांशी भाव संबंध, इथं जीव आणि ईश्वर हे दोघांचे जे नाते आहेत अत्यंत जवळचे आहेत. जसं की चुंबक आणि लोखंड असतं. चुंबक आणि लोखंड, जसं सामान्यतः रामकृष्ण परमहंस पण सांगत असायचं की लोखंड जर आहे ना, त्याच्यावर चिखल किंवा गंजले गेले तर चुंबक जे आहे ना, त्या लोखंडाला आकर्षण करत नाही आहे. पण त्या लोखंडावरच जो चिखल आहे किंवा जंग चढलेला आहे, त्याचा नाहीसा झाल्यानंतर आहे ना, तो चुंबक स्वतःहून लोखंडाला जवळ करण्याचा प्रयत्न करेल किंवा लोखंडही सुद्धा चुंबकाच्या दिशेनं न कळतपणे आपोआप पळत जाईल. म्हणून इथं जे आहे जीवात्मा जो आहे, नाना प्रकारच्या शब्द स्पर्श रूप रसगंधादी जे पंच ज्ञानेंद्रिय विषयाकडे विषयाभिमुख होऊन जो आहे, भौतिक प्रपंचाकडे जास्त आकर्षित होऊन चालत गेल्यामुळे ईश्वराची अस्तित्व जो आहे, ईश्वराची अनुभूती जो आहे जीवात्म्याला होत नसल्यामुळे प्रपंचामध्ये जीव जो आहे नाना प्रकारचे जे आहेत, कोर्ट कचेरी व्याधीपासून कलह हत्या आदी नाना प्रकारचे जे आहेत संघर्षाला जो आहे समोर जात आहे. पण त्यापासून जर आपल्याला मुक्त होऊन परमशिवाचं सानिध्य जर प्राप्त करायचं असेल, तर आपल्याला जीवात्म्याला परमात्म्याचं सानिध्य प्राप्त केल्याशिवाय न आम्ही लौकिक संसारामध्ये आम्ही यशस्वी होऊ शकतो, किंबहुना अध्यात्मामध्ये सुद्धा आम्ही साधना मार्गामध्ये सुद्धा अग्रसर होऊ शकतो. त्यासाठी जीवात्म्याला परमात्म्याशी जे आहे सानिध्य प्राप्त करणं नितांत गरज आहे. आणि इथं जीवात्मा परमात्म्याशी समरस व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? जसं की अत्यंत जवळचा संबंध मी 2 उदाहरणं देणार आहेत. जसं संख्या आहे, संख्या 1 लिहिल्यानंतर त्याच्या पुढे जेवढे शून्य आम्ही वाढत जाईल तेवढं त्या संख्याची जी आहे ना, मूल्य जे आहे ना वाढत जातं. जसं 1 आकडा लिहून 1 शून्य दिलं तर 10 होईल, 2 शून्य दिलं तर 100 होईल, 3 दिले तर 1000 होईल, 4 दिले तर 10,000 होईल, 5 शून्य दिलं तर जसं 1,00,000 होईल. आणि एक संख्या जर नसेल तर त्या शून्याला काही अर्थ नाही. जसं जीवात्मा परमात्म्याशी सानिध्य जर प्राप्त केलं नसेल, जीवात्मा परमात्म्याची जर अनुभूती जर घेत नसेल, तर त्या मनुष्य जीवनामध्ये भौतिक जीवनामध्ये आम्ही कितीतरी उन्नती प्राप्त केला असेल, कितीतरी पद प्रतिष्ठा प्राप्त केली असेल, कितीतरी सोनं नाणं चांदी फॅक्टरी किती जरी आम्ही उभा केला असेल, तरी ते सगळे जे आहे व्यर्थ आहे असं म्हणतात. आणि म्हणून त्यासाठी इथे जे आहेत जीव आणि ईश्वर हे अंशांशी संबंध जो आहे ना, हे जाणल्याशिवाय आम्हाला जीवात्म्याला परमात्म्याचं सानिध्य प्राप्त होत नाही. आणि हे समजून घेण्यासाठी शास्त्रामध्ये अंश आणि अंशी, आता आपण बघतोय व्यवहारामध्ये सुद्धा आइन्स्टाईनचा एक सिद्धांत आपल्याला माहिती आहे. त्या सिद्धांतावर तर आपण सगळे माहिती आहेत की झाडावर पडलेलं फळ असो किंवा एखादा वस्तू, झाडाचं फळ आहे, फूल आहे,
फांदी आहे, आम्ही जर तोडून जर वर फेकून दिलं तर न कळतपणे आहे ना परत येऊन ते जमिनीवरच पडतं. किंवा एखाद्या वेळ ते जमिनीवर का पडतं, किंवा एखादा लाकडांचं ढिग लावलं त्याला जर आग लावलं तर अग्नी सुद्धा आहे ना तो ऊर्ध्वमुख होऊन जातो. अग्नी ऊर्ध्वमुख होतो. कारण काय आहे, प्रत्येक अंश जे आहे ना अंशीकडे जो आहे ना स्वतःहून आकर्षित होत जात. जसं झाडाचं फूल असो फळ असो ते पडल्याबरोबर आकाशाकडे जात नाही, जमिनीवर पडतं. कारण ते झाडामध्ये असणारा जे पृथ्वी अंश आहे, जलांश आहे, तो भूतलामध्ये असल्यामुळे खाली पडतं. आणि लाकडात लावून अग्नी लावल्यानंतर अग्नीचं दीप जो आहे ना तो केवळ ऊर्ध्वमुख होऊन जातं. ऊर्ध्वमुख व्हायला कारण म्हणजे अग्नितत्व जो आहे आकाशामध्ये सूर्य जो आहे ना असल्यामुळे, सूर्याचा अंश असल्यामुळे ते तिकडं जो आहे ना अग्नी ऊर्ध्वमुख होतं आणि जो आहे ना फळ वगैरे जे ना अधोमुख पृथ्वी तत्वाकडे जातं. ह्याचं तात्पर्य म्हणजे प्रत्येक जो आहे ना अंश जो आहे ना अंशीकडे जो आहे ना वडत जातं. त्याचप्रमाणे प्रत्येक जीवात्मा मग परमात्म्याचाच अंश आहे. परमात्मा अंशी आहे, जीवात्मा अंश आहे. मग जीवात्मा परमात्म्याकडे का वळत नाही, तर त्याला कारण म्हणजेच की पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत आणि शब्द स्पर्श रूप रस गंध आदी पंच ज्ञानेंद्रिय आणि मन हे जे आहे ना ईश्वराभिमुख न होता प्राक्तन कर्मानुसार जो आहे ना विषयाभिमुख होऊन जात असते. समजा विषयाभिमुख होऊन जरी गेलं तरी सुद्धा विषय सुखामध्ये किती जरी बघितलं तरी शेवटी आम्हाला कुठल्याही विषयामधून कुठलं सुख आजपर्यंत प्राप्त झालेलं नाही आणि प्राप्त होणार पण नाहीये हे आम्हाला नक्की कळतं. कळल्यानंतरही सुद्धा आम्ही पुन्हा हे विषयाभिमुखाकडे होऊन जो आहे ना ईश्वराभिमुख होऊन जरी गेलो तरी अंततोगत्वा आपल्याला सुखाचा शाश्वत सुखाचा प्राप्ती करण्यासाठी परत आपल्याला जे आहे ना ईश्वराकडेच ईश्वराभिमुख व्हावंच लागतं. आणि म्हणून जीव जो आहे ना वेगळं काही नसून साक्षात परमात्माच अंश आहे हे सांगण्यासाठी उपनिषदामध्ये, भगवद्गीतामध्ये, ब्रह्मसूत्रामध्ये आणि त्याच्यानंतर सिद्धांत शिखामणीमध्ये, परमरहस्यामध्ये किंबहुना अनेक ग्रंथामध्ये सुद्धा याचे उल्लेख आलेला आहे. प्रधान रूपाने जर सांगायचं म्हणेल तर सुप्रसिद्ध असलेले भगवद्गीता प्रस्थानत्रयापैकी 15व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनश्चेष्ट्यानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति म्हणून सांगितलेलं आहे. जीवलोके नाम संसारे मम अंशः एव जीवभूतः जीवत्वं प्राप्तः इति. कृष्णाने अर्जुनाला सांगितलेले आहेत, माझ्या जो अंश जो आहे ते म्हणजे जीव आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. या भूलोकामध्ये दिसत असलेले जितकेही जीवात्मा आहे ते सर्व जे आहे माझेच अंश आहे, माझ्याहून वेगळं नाही आहे असं म्हणतात. एवढंच नाहीये, यो अयम संसारा तत्र जीव ममैव चिरंतन कश्चित अवयवः. माझेच हे सगळे अवयव आहे, मी या जीवात्म्याचा अवयवी आहे असं म्हणतात. माझ्याच सनातन अंश जीव जो आहे या संसारामध्ये जीव रूपामध्ये आहे. किंवा या देहात असलेला हा सनातन जीवात्मा हा माझेच आहे असं म्हणतात. देहात असणारे म्हणजे केवळ मनुष्य मात्रामध्ये नव्हे, पशु पक्षी प्राणी क्रिमिकीट पतंग आदी जे जे शरीर आहे त्या शरीरामध्ये असणारे जे जीव चैतन्य आहे हे माझच अंश आहे असं साक्षात कृष्ण जो आहे अर्जुनाला निमित्त करून प्रत्येक जीवात्म्याला हे सांगू लागलेले आहे. ज्याप्रमाणे पुत्र हा पित्याचा अंश असतो त्याचप्रमाणे परमात्म्याचा हा जीवात्मा जो आहे अंश आहे आणि परमात्मा अंशी आहे. आणि
जसं मी चेतन आहे तसंच संपूर्ण जीव समुदाय सुद्धा हे पण चेतन आहे. म्हणून हा माझा अंश आहे. कारण अंशीहून अंश जो आहे कदापि भिन्न नसतोच. येथे अंशी ईश्वर आहे, तर ईश्वराहून जन्मलेला अंश जो आहे ना तो जीव आहे. तो माझ्याहून भिन्न नाही असं म्हणतात. ईश्वराप्रमाणे जीवही अनादी आणि नित्य आहे. जसं ईश्वर अनादी आहे, नित्य आहे, तसं जीवात्मा या शरीरामध्ये राहणारा जीव सुद्धा जो आहे ना अनादी आणि नित्य आहे. म्हणून तो जीवात्मा सनातन आहे आणि माझ्याहून तो कदापि भिन्न नाही असं म्हणतात. जसं गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये कृष्ण अर्जुनाला सांगितलेले आहेत, त्याचप्रमाणे आपल्या सिद्धांत शिखामणी ग्रंथामध्ये सुद्धा जगद्गुरु रेणुकाचार्यांनी अगस्त्य महर्षीला सुद्धा हेच सांगू लागलेले आहेत. सर्वज्ञ प्रेरक शंभु किंचिज्ञ जीव उच्यते. जे शंभू आहे ते सर्वज्ञ आहे आणि जो किंचिज्ञ जो आहे तो जीव आहे. असं जे आहेत सर्वज्ञ आणि किंचिज्ञ या रूपाने जो आहे ना जीवेश्वरामध्ये भेद जो आहे ना प्रतिपादन जो आहे ना इथं सिद्धांत शिखामणीमध्ये केलेलं आपल्याला हे स्पष्ट होतं आरंभ देशामध्ये. एवढ्याच नव्हे तर मुंडकोपनिषदामध्ये सुद्धा हा जीवात्मा परमात्म्याचाच अंश आहे हे सुद्धा फार स्पष्ट आणि सुंदर दृष्टांत देऊन ते सांगतात. यथा सुदीप्तः पावकात् विस्फुलिंगः सहस्रशः प्रभवन्ति सरूपः तथाक्षर द्विविधः सौम्या भावा प्रजायन्ते तत्र चैवार्पीयन्ते. येथे मंडकोपनिषदामध्ये वन्नी विस्फुलिंग दृष्टांत देऊन जे आहे ना जीवात्म्याचं परमात्म्यापासूनच उत्पत्ती सांगत आहेत. जसे की जळत असलेल्या लाकडामधून तदंश रूप अग्निकणे बाहेर पडतात, किंवा सूर्योदयाच्या वेळी सूर्यापासून सूर्य रश्मी सुद्धा बाहेर पडत असतात. सूर्यापासून रश्मी वेगळे नाहीये आणि ही वन्नीपासून विस्फुलिंग जे आहे अग्निकण जे आहे ना ते पण वेगळे नाहीये. जसे वन्नीमधून अग्निकण भिन्न नाहीये, तसं सूर्यामधून सूर्य रश्मी भिन्न नाहीये, तसं परमात्म्यापासून जीवात्मा सुद्धा भिन्न नसून ते एकच आहे असं ते सांगू लागले आहेत. ज्याप्रमाणे पुत्र पित्याचा अंश असतो जसं सांगितलं त्याप्रमाणे इथं जे आहेत ईश्वरमधून निघालेलं जीवात्मा अंश आहे, ईश्वर जो आहे अंशी आहे. यालाच आपण अंग अंगी किंवा अवयव अवयवी पण म्हणत असतो. ईश्वर जे आहे अवयवी आहे, जीवात्मा त्याचा अवयव आहे. आणि ईश्वर अंशी आहे तर जीवात्मा अंश आहे. ईश्वर शरीरी आहे तर जीवात्मा शरीर आहे. जसं वन्नी अवयवी आहे, वन्नी कण अवयव आहे. जसं सूर्य अवयवी आहे तर रश्मी जे आहे त्याच अवयव आहे. वन्नी कण हे वन्नी मधून आले, तसं रश्मी सुद्धा सूर्यापासून निर्माण आलेले आहेत. जीवात्माही तसंच परमात्म्यापासूनच निर्मित झालेले आहेत. आणि म्हणून जीवात्मा ही परमात्म्याहून भिन्न नाही आहे. हे जे आहेत हे स्पष्ट जे आहे ना हे मुंडकोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. आम्हाला तसे वाटते वन्नी कण वन्नीपासून तुटले असे, जसे की सूर्य रश्मी सूर्यापासून तुटलेला आहे असं वाटतं. पण तसं वाटूनही सुद्धा वन्नीपासून वन्नी कण किंवा सूर्यापासून सूर्यरश्मी हे कदापि तुटत नसून ते जे ना ईश्वरापासून तुटले तसं वाटत आहेत, पण पूर्णपणे जसे सर्वत्र वन्नीच आहे. वन्नी कणामध्ये ठिणग्यामध्ये पूर्ण वन्नीच आहे. सूर्याची रश्मीमध्ये पूर्णपणे सूर्य किरणच आहेत. जसं जीवात्म्यामध्ये सुद्धा परमात्म्याहून भिन्न जरी वाटलं तरी सुद्धा
त्या जीवात्म्यामध्ये परमात्माचेच अंश जो आहे ना आहे. जेव्हा ही सत्यानुभूती जीवात्म्याला होतो, तेव्हा साक्षात ईश्वर अंश जे आहेत, तेव्हा संसारातले सारे दुःख जे आहे ना, नाहीसा झाल्याशिवाय राहत नाही. कारण की मी ईश्वर अंश आहे हे विसरून मी कोणाचा तरी वडील आहे, कोणाचा तरी मी आई आहे, कोणाचा तरी मुलगा आहे, कोणाचा तरी सून आहे, कोणाचा तरी भाऊ आहे, म्हणून हे जे उपाधी जे आहे ना घेऊन आपण जीवन जगतोय, त्याच्यामुळे त्या उपाधीमुळे नाना प्रकारचे जे आहे संसारामध्ये दुःख जो हे येत असतात. मुळात जे आहे ना जीवात्मा हे परमात्म्याचेच अंश आहे. आणि म्हणून गौतम बुद्ध सुद्धा एका ठिकाणी फार सुंदर सांगतात, माता पितृ सहस्राणी पुत्र दारा शतानीचा युगे युगे व्यतीतानी कस्य ते कस्य वा भवान, असं विचारतात. आम्ही केवळ मनुष्य मात्र जन्माला आल्यामुळे आम्ही कोणाचा तरी मुलगा झालो, मुलगी झालो, कोणाचा तरी भाऊ बहीण झालो, कोणाचा तरी आई वडील झालो, कोणातरी आजी आजोबा झालो, असं नसून ज्या वेळी ज्या योनीमध्ये आम्ही जन्माला आलो त्यावेळी निश्चितच कोणत्या ना कोणत्या आई वडिलांच्या पोटी आम्ही जन्माला आलो. आणि आई वडिलांच्या पोटी जसं जन्माला आलो तसंच आम्ही कोणत्या ना कोणत्या जीवाचा जो आहे ना आई वडील पण झालो, भाऊ बहिणी पण झालेला आहोत, पती पत्नी झालेला आहोत. माता पितृ सहस्राणी पुत्र दारा शतानीच युगे युगे व्यतीतानी कस्य ते कस्य वा भवान. एक जन्मामध्ये नाहीये, 100 जन्मामध्ये नाहीये. माता पितृ सहस्राणी पुत्र दारा शतानीच युगे युगे व्यतीतानी, प्रत्येक 100 योनीमध्ये सुद्धा जन्माला आलो. ज्यांचं आम्ही मुलगा होतो म्हणून आम्ही म्हणायचं आज ते आई वडील आपल्या सोबत नाहीये, किंवा जे आपले मुलं होते ते आज आपल्या सोबत नाहीये, किंवा जे आज आहेत आई वडील हे आपले शेवटच्या श्वासापर्यंत राहतीलच असं नाहीये, किंवा जे मुलं आहोत आपण आपल्या आई वडिलां सोबत राहीलच असं नाहीये. या कोरोना काळामध्ये असे कितीतरी दृष्टांत आपल्याला बघायला मिळतं अवतीभोवती. सांगायचं तात्पर्य म्हणजे केवळ जो हे मनुष्य जन्मामध्ये आई वडील भाऊ बहीण होऊन जन्माला येण्यासाठी म्हणून आपण जन्माला आलेलं नसून, सिद्धांत शिखामणीमध्ये जगद्गुरु रेणुकाचार्य अगस्त्याला सांगतात, मानुषम जन्म अवाप्य ये न जानन्ति देवेशम तेषाम जन्म निरर्थक, जंतूनाम नरजन्म दुर्लभम. 184 योनीमध्ये मनुष्य जन्म जो हे अत्यंत दुर्लभ आहे. आणि अत्यंत दुर्लभ असलेला हे मनुष्य जन्मामध्ये येऊन सुद्धा पुन्हा तेच संबंध जो आहे, मी त्याचा आई आहे, त्याचे वडील आहे, मी त्याचा मुलगा आहे, मुलगी आहे, नवरा आहे, नवरी आहे, ह्या संबंधामध्येच जर आपण पूर्ण आयुष्य जर संपून घेतलो तर हा जन्माचा सार्थकता होणार नाही आहे. म्हणून सांगण्यासाठी जगद्गुरु रेणुकाचार्य अगस्त्य महर्षी निमित्त करून संपूर्ण तुम्हा आम्हा सर्वांना जगाला संदेश देत आहे, मानुषम जन्म वाप्य ये न जानन्ति देवेशम. मनुष्य कुळाला जन्माला आल्यानंतर जीवात्मामध्ये विराजमान असलेला परशिव चैतन्याचा जो संबंध आहे ते जाणून घेऊन त्या परमात्म्याशी जर समरस जर होता आला नाही आहे तर हा मनुष्य जन्म जो आहे व्यर्थ आहे म्हणून सांगतात. कारण हा मनुष्य जन्मामध्ये यायचं मुख्य उद्देशच तोच आहे, मी कोण आहे, कशामुळे मी जन्माला आलेलो आहे जाणून घेण्यासाठी. मुळातच जीवात्मा हा परमात्म्याचाच अंश आहे. परमात्म्याने स्वतःच्या स्वलील्यासाठी अंडज पिंडज स्वेदज जरायुज हे जे 184 योनीचे निर्माण केलेलं आहे, त्या 184 योनीमधून जो आहेत आपण मनुष्य जन्मामध्ये आले तरच अंतःकरणामध्ये विराजमान असलेला परशिव चैतन्याचा ओळख आपल्याला करता येतं. आणि तो साक्षात परमशिवाचा अंश जो आहे जीवात्माच आहे. आणि जीवात्मा स्वतःच्या भौतिक उपाधीमध्ये अडकून जो आहे ना
तो मी नव्हेच असं वागत जो आहे ना, नाना प्रकारच्या ह्या भौतिक संसारातल्या संबंधामध्ये विरघळून जातो आणि नाना प्रकारच्या ताणतणावामध्ये व्याधीग्रस्त होऊन जो आहे संपूर्ण आयुष्य जो आहे जन्माचा जो आहे ना व्यर्थ करून घेतो. आणि म्हणून म्हणतात ना, प्राण पक्षी ही उडून जाता पुन्हा न येई या घरा. एकदा हा प्राण पक्षी अमूल्य असलेला मनुष्य जन्मामध्ये आलेला हा जीवात्मा एकदा ह्या पांचभौतिक शरीर सोडून निघून गेल्यानंतर पुन्हा ह्या मनुष्य शरीर मिळणं अत्यंत दुर्मिळ आहे. आणि दुर्मिळ असणाऱ्या या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला जो आहे ना आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या जो परम शिवचैतन्याच्या परशिव चैतन्याशी ओळख आपल्याला करून घेतलं पाहिजे म्हणून साक्षात कृष्ण अर्जुनाला किंवा रेणुकाचार्य अगस्त्याला किंवा उपनिषदामध्ये सुद्धा आहे ना सांगितलेलं आहे, या विश्वामध्ये असणारा प्रत्येक जीवात्मा हा माझेच अंश आहे असं सांगण्यासाठी. म्हणून पुन्हा तत्र ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा भगवान बादरायणो सुद्धा तेच सांगतात, जीवस्य अंशत्वम उपपादयन अंशो नाना व्यपदेशात. या सूत्रामध्ये सुद्धा परमात्म्याचाच अंश जो जीवात्मा आहे हे स्पष्ट करून त्या ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलेले आहे. तरी सुद्धा आपण लौकिक संबंधामध्ये जितकं आम्ही स्वतःला जाळून घेतो संबंध टिकवण्यासाठी, तरी सुद्धा ते संबंध आज नाही तरी उद्या ते तोडणारच आहे, तुटून जाणारच आहे. पण ज्याच्या शाश्वत संबंध जीवात्म्याचा परमात्म्याशी आहे त्या संबंधाविषयी किंचित मात्रही सुद्धा मनामध्ये तळमळ निर्माण होत नाही. आणि म्हणून ते तळमळ निर्माण न व्हायला कारण म्हणजेच नाना प्रकारच्या प्राक्तन जे कर्म आहेत ते वासनारूप कर्म जे आहे ना आपल्याला ते ईश्वराभिमुख न होऊ देता विषयाभिमुख होऊन जो आहे पळून घेत गेल्यामुळे हे शास्त्राच्या निर्मिती झाली. आणि विशेष करून आजच्या या ज्ञानकुंभ या महापर्व जो आहे अखंड जो आहे न भूतो न भविष्यती अशा कार्यक्रम काशी पीठाच्या वतीनं जे आहे ना हे ज्ञान महाकुंभाचा मुख्य उद्देश जो आहे सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया. आज प्रत्येक जीवात्म्याला जो आहे ना निरोगी शरीर पाहिजे आणि दीर्घायू पाहिजे आणि निरोगी मन पाहिजे. आज जीवाचा हाल अपेष्ट व्हायला कारण का आहे तर त्याचं मूळ जे रूप आहे स्वरूप आहे त्या स्वरूपाची जाणीव न करता बहिर्मुख होऊन पळत असल्यामुळे जे आहे ना ह्या नाना प्रकारची वेदना जी आहे ना सोसावं लागतं. या प्रपंचातला नाना प्रकारची वेदना दुःख नाहीस करायचं असेल तर मला आठवतं आमचे गुरुजी आहे बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये डॉक्टर सुधांशु शेखर शास्त्री म्हणून आम्हाला PhD चे मार्गदर्शक होते. तपस्वी आहे, ज्ञानी आहे, ब्रह्मचारी आहेत आणि अत्यंत नम्र आहेत. ते नेहमी म्हणायचा, स्वामीजी इस दुनिया में जो है जीव जो है ना सारे प्रपंच का सारे दुखों का जड़ तो एक ही है. तो वो क्या है गुरुजी? तो बोले जीवात्मा और परमात्मा में जो भेद बुद्धि से जो जीव भटकता है ना यही जो है ना सभी दुखों का कारण है. जीवात्मा और परमात्मा में जो है अद्वैत भाव जब जीवों में निर्माण हो जाता है ना सारे प्रपंच का दुख ही नहीं है, जन्म और मृत्यु का जो भवरोग है ना इससे भी है ना जीवात्मा जो है मुक्त होकर शाश्वत ईश्वर से जो है ना सदा आनंद स्वरूप में जो है विलीन हो सकता है असं त्यांचं जे म्हणणं आजही आम्हाला आठवतं. आणि म्हणून एवढंच उपनिषद सिद्धांत शिखामणी नाही, भगवद्गीता नाहीये, शिवगीतामध्ये सुद्धा साक्षात अगस्त्य मुनी जे आहे ना प्रभू रामचंद्राला सुद्धा हेच सांगितलेले आहेत. परमात्मन अनादि कर्म वासना आवृत्तांश एव जीव इति समुपदिष्टम अनेन
गीतानुसारं जीव परमात्मनोर अंशांशी भाव संबंधः स्वीकृतः इति ज्ञायते. शिवगीतामध्ये सुद्धा अगस्त्य महर्षी प्रभू रामचंद्राला निमित्त करून सांगतात, परमात्मनो अनादि. हे परमात्मा आहे ना, अनादि आहे. कर्म वासना आवृत्तांश एव जीव आहे इति. कर्माने आवृत्त झालेला जीव जो आहे ना, हे जो आहे ना परमात्म्याचा अंश आहे. हे वेगळं दुसरं कोणी नाही आहे असं सांगण्यासाठी फार सुंदर जे आहेत शिवगीतामध्ये 3 श्लोकामध्ये आहे ना, ह्याच विषयी जे आहे ना, जीवात्मा परमात्म्याचाच अंश आहे म्हणून स्पष्टीकरण करण्यासाठी सांगतात. वेळ अभाव असल्यामुळे आम्ही ते थोडं आपल्याला सांगणार आहोत. सत्य ज्ञानात्मा व अनंतो विभुरात्मा महेश्वर. महेश्वर परमात्मा कसा आहे? सत्य आहे, ज्ञानी आहे, सर्वज्ञ आहे, अनंतरम अनंत आहे, विभू आहे असणारा तो महेश्वर जो परमात्मा जो आहे ना, त्याचाच अंश जो आहे ना, जीवलोके प्राणीनाम हृदये स्थितः. या भूतलावर प्रत्येक प्राणींचा हृदयामध्ये सत्य असणारा, अनंत असणारा, सर्वज्ञ असणारा, विभुर असणारा जो आत्मा परमात्मा आहे, तो प्रत्येक जीवात्म्याच्या हृदया अंतराळामध्ये मी आहे असं सांगितलेलं आहे. आपण दररोज म्हणत असतो, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रार सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. हृदयारविंदे सदा वसंतम. तो परमात्मा जो आहे ना, जीवात्म्याच्या हृदयामध्ये सदा वसंतम 24/7 जो आहे ना, तो सदा जो आहे ना आपल्या अंतरात्मामध्ये असताना सुद्धा आपण जो जीवात्मा बहिर्मुख होऊन जो आहे ना बाह्य प्रपंचामध्ये हिंडू लागतो. मग शाश्वत सुखासाठीच बहिर्मुख होऊन आपण पळू लागलेलो आहोत. पण आजपर्यंत जे आहे ना शाश्वत सुखाची प्राप्ती झाली का? नाही झाली. मग शाश्वत सुखाची प्राप्ती करायचं असेल तर मुळात असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्माशी जो आहे ना आपण जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत आपल्याला शाश्वत सुखाची प्राप्ती आम्हाला होणार नाहीये. आणि म्हणून आतापर्यंत भगवद्गीता, मुंडकोपनिषद, सिद्धांत शिखामणी, ब्रह्मसूत्र, शिवगीता ह्या समस्त ग्रंथामध्ये जो आहे ना हा जीवात्मा वेगळा कोणी नसून साक्षात जो आहे ना परमात्माच अंश आहे. म्हणून तत्वमसी, सोहम ब्रह्मास्मी ह्या ज्या महावाक्य जे आहेत त्याच्या पाठीमागचं मुख्य उद्देश जो आहे तेच आहे. आणि असेच बृहदारण्यक उपनिषदामध्ये, श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये, तैतरी उपनिषदामध्ये जीवानाम अंशत्वम पुनः पुनः भूत्वंच श्रूयते हे सगळे जे सांगितलेले आहेत. आणि म्हणून जीवात्मा जो आहे ना त्या परमात्म्याशी एकरूप होऊन, जीवात्मा त्या परमात्मा समरस होऊन जेव्हा एकरूप होऊन जातो तर त्याला मुक्ती प्राप्त होतो. आणि मुक्त झालेला तो जीवात्मा जो आहे पुन्हा ह्या भवसागरामध्ये जो आहे ना कदापि तो येऊ शकत नाही म्हणून सांगण्यासाठी तिथं नीलकंठ शिवाचार्यांनी क्रियासार ग्रंथामध्ये फार सुंदर रूपाने क्रियासार भाग 3 मध्ये 25व्या उपदेशामध्ये सांगतात, जीवात्मा परमात्म्याचा अंश आहे आणि म्हणून जीवात्मा परमात्म्याचा सातत्याने 58 पंचाचार षटस्थल मार्गानुक्रमण करत जीवात्मा परमात्म्याशी जेव्हा समरस होऊन जातो तेव्हा त्याला पुनरपी कदापि जनन मरण हे संसार जो आहे ना त्याला स्पर्श होत नाही आहे म्हणून सांगण्यासाठी फार एक सुंदर उदाहरण सांगतात. ते सांगतात, नवनीतम यथा तप्तम तत् स्वभावम परित्यजेत घृतभावम समुत्पन्नम न याति नवनीतताम. नवनीतम यथा तप्तम, लोणी एकदा
जाळल्यानंतर लोणी एकदा तापल्यानंतर ते तुपाचे रूप धारण करतं. लोणी तापून एकदा तुपाचे रूप धारण केल्यानंतर तुम्ही काही जरी केलं तरी पुन्हा लोणी होऊ शकत नाही. जसं तापलेलं लोणी तूप झाल्यानंतर पुन्हा तूप जसं लोणी होऊ शकत नाही, घृतभावं समुत्पन्नम न याति नवनीतता, तसं जीवात्मा एकदा पूर्णपणाने जे आहे परमात्म्याशी समरस होऊन एकरस होऊन गेल्यानंतर तो पुन्हा जो आहे ना त्या जन्म मरण भवसागरामध्ये तो येत नाही. हेच सांगण्यासाठी आणखीन एक उदाहरण सांगतात. यथा सुप्तिगतम तोयम मौक्तिकम जायते ध्रुवम न पुनस्तोयताम याति मौक्तिकम न मुंचती. पाण्यामधूनच पाणी शिंपल्यामध्ये पडल्यानंतर ते पाणी मोतीचं रूप धारण करतं. म्हणून मोती झालेलं ती पाणी जो आहे ना, पुन्हा तुम्ही काही केलं तरी मोती कदापि पाणी जसं होऊ शकत नाही, तसं 58 पंचाचार षटस्थल मार्गाने जीवात्मा अनुक्रमाने ऐक्य भावना परशिवाशी जेव्हा प्राप्त होतो, त्याला जनन मरण रूपी भवबंधन जो आहे ना त्याला प्राप्त होत नाही म्हणून सांगतात. तेच एक गोष्ट. मग आपण म्हणतो महाराज आम्ही 58 पंचाचार षटस्थल सगळेच करतोत ना, करत नाही का? पण तरी पण आम्हाला न भौतिक संसारात सुख मिळू लागलेलं आहे, ने परमात्माची कृपा प्राप्त होऊ लागलेला आहे असं म्हणतो. त्यासाठी कन्नड भाषेमध्ये एक संत फार सुंदर सांगितलेलं, हेच नीलकंठ शिवाचार्याने सांगितलेलं तोच दृष्टांत थोडं भिन्न करून सांगतात. ते म्हणतात उप्पु नीरोळु पुट्टी ಮತ್ತೆ उप्पु ನೀರಪ್ಪುದು, मुत्तु नीरोळु पुट्टी ಮತ್ತೆ मुत्तु नीरಪ್ಪುದೇ असं प्रश्न करतात. केवळ गळ्यात देव धारण केल्याने, भस्म लावल्याने, पंचाक्षर मुखाने मंत्र म्हणल्या योगाने आपले जीवात्मा परमात्म्याचे समरस होत नाही. त्यासाठी पूर्ण समर्पित जो आहे, पूर्ण जो आहे त्याग जो आहे ना, वैराग्य भावना जो आहे, संसाराभिमुख जाणारा जीवात्मा जो आहे ना ईश्वराभिमुख झाल्या वाचून ती मुक्ती प्राप्त होत नाही. त्या सांगण्यासाठी ते सांगतात पाण्यापासूनच मीठ पण निर्माण होतो आणि पाण्यापासूनच मोती पण निर्माण होतो. पाण्यापासून निर्माण झालेलं मीठ जो आहे ना, पुन्हा पाणीचा स्पर्श झाला की पुन्हा पाणीचं विरघळून होऊन जात. तसा आम्ही तुम्ही विरघळून होऊन जातो. मन्मथ स्वामी आहे, सिद्धारूढ स्वामी आहे, दम्याय स्वामी आहे, जेवढेही तपस्वी जो आहे, जगद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य आहेत, हे सगळे जे आहे ना ते मोतीसारखं मोती झालेत. परत त्यांना वापस यायचा प्रश्नच नाही आहे. म्हणून तसं उप्पु नीरोळु पुट्टी, जसं मीठ पाण्यामधून जन्माला येऊन पाण्याचे एक रूप होतो, पण मोती पाण्यातूनच जन्माला येऊन मग मोती पाणीचं रूप का प्राप्त होत नाही? तर मोती निर्माण झालं फक्त 12 तासात. रात्री संध्याकाळी जर खड्डे भरलं तरी सकाळ बघितलं की मीठ तयार होतो. पण मोती तसं 1 दिवसामध्ये मोती होत नाही. मोती निर्माण व्हायला तेवढंच कष्ट लागतं, तेवढंच तप लागतात. आणि म्हणून प्रत्येक जीवात्मा जो आहे ना, नीलकंठ शिवाचार्य सांगतात एवं स शिवतां प्राप्तो न पुनर्जीवितां रजेत, शिवत्वात्र न हीयते विमुक्तो दीक्षया भवेत. तो विषयाभिमुख होऊन पळणारा जो जीवात्मा आहे त्याला ईश्वराभिमुख करण्यासाठी गुरुच्या सानिध्य प्राप्त करावं लागतं. गुरु सानिध्यातून दीक्षा प्राप्त करून घ्यावं लागतं. दीक्षावेळी उपदेश केलेलं जे काही नियम आहेत ते काटेकोरपणाने जे आहे ना त्याचा जीवनामध्ये अनुष्ठान करत करत जो आहे ना आपण जो आहे जीवात्मा त्या परमात्म्याशी समरस होण्याची जो आहे संधी आपल्याला मनुष्य जन्मामध्ये प्राप्त होतो. आणि म्हणून जीवात्मा हा वेगळं काही नसून साक्षात परमात्माचेच अंश असल्यामुळे आपल्याला त्या दिशेनं आपले चिंतन केलं पाहिजे, नित्य जे सत्संग केलं पाहिजे, शास्त्र श्रवण केलं पाहिजे.
आणि त्याच्यानंतर सेवा केलं पाहिजे, तपश्चर्या केलं पाहिजे, ध्यान धारणा केलं पाहिजे, गुरुसेवा केलं पाहिजे. तेव्हा जो आहे ना आपल्यामध्ये जो आहे ना जीवात्मा परमात्म्याचे समरस होण्याची जी योग्यता आपल्याला प्राप्त होतो. आणि ती योग्यता प्राप्त होऊन सगळे जीवात्मा जो आहे परमात्म्याचे समरस व्हावं, सुखाचे संसार नांदत राहावा म्हणून परमपूज्य जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी न भूतो न भविष्यती अशा प्रकारे या ज्ञानकुंभाच्या जो आहे या वर्षी आयोजित केलेला आहे. चातुर्मास म्हणजे पूर्ण 4 महिन्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आदी विविध क्षेत्रामध्ये असणाऱ्या सर्व शिवाचार्य, ज्येष्ठ अनुभवी शिवाचार्य जे आहेत आपले सर्वांना मार्गदर्शन करत आहेत. आणि त्या ज्ञानपिपासा आपल्यामध्ये निर्माण करून जो आहे ना आपल्या ज्ञानपिपासा पूर्ण करण्याची कृपादृष्टी जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य भगवत्पादांनी केल्यामुळे त्यांच्या चरणी पुनश्च अनंत दीर्घदंड प्रणाम अर्पण करतो. आणि आज 31व्या पुण्यस्मरण आमचे गुरु महातपस्वी पंचाक्षरी शिवाचार्यांच्या या शिवगणाराधन निमित्ताने केलेली ही सेवा त्यांच्या चरणी अर्पण करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ओम शांती शांती शांती. समरे नमः पार्वती पतये.